नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाच्या वतीने शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात शासन निर्णयाची होळी करून राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला आहे. यावेळी आंदोलकांनी मराठ्यांचे ओबीसीकरण हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचा आरोप करत सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी देखील केली आहे. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीताताई ढवळे, अरविंद सोनटक्के, कुमार वाळके, बाजीराव लेंडाळ, शरद गालफाडे, श्रीधर भोंगळे, विठ्ठल वारकर, भीमराज बनसोडे, बाबूवीर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया याबद्दलचा एक विशेष आढावा. ओबीसी आरक्षणासंदर्भात काल जो 2 तारखेला महाराष्ट्र शासनाने JR काढलेला आहे, त्या JRच्या विरोधामध्ये सर्वच ओबीसी एकवटलेला आहे. त्या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आणि सर्व ओबीसी संघटना यांच्या वतीने निवेदन देऊन निदर्शने करण्याचे सर्व राज्यभर चालू आहे. तसेच काही ठिकाणी उपोषण देखील, साखळी उपोषण किंवा आमरण उपोषण असे चालू आहे. या ठिकाणी पाथर्डीमध्ये कोणतं गाव, कीर्तनेवाडीला प्रल्हाद कीर्तने म्हणून आज 5 दिवस झाले ते उपोषण बसलेले आहेत. तसेच श्रीगोंदा तालुक्यामध्ये साखळी उपोषण चालू आहे. तर अशा प्रकारचं निदर्शने या सर्व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसीवर जो अन्याय करण्याचा हे केला आहे, त्या संदर्भामध्ये माननीय भुजबळ साहेब यांनी देखील आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी तहसीलदार यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी पाथर्डी या ठिकाणी झालेला आहे. तसेच उपोषण किंवा इतर जे आहेत त्यांनी थांबवण्यासाठी एक सूचना केलेली आहे. त्यानुसार आज कीर्तनवाडीतील उपोषण या ठिकाणी सोडण्याकरता आम्ही सर्वजण जाणार आहोत. सर्व ओबीसीवर जो एक प्रकारचा ओबीसी आरक्षण संपवण्याचा सरकारने जो घाट घातलेला आहे, त्याच्या विरुद्ध सर्वच कार्यकर्ते ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे. आम्ही देखील या ठिकाणी उद्या जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी देखील निदर्शने करून त्यांना निवेदन देणार आहोत. आज जो शासनाने जो चुकीचा JR दिलेला आहे, त्या संदर्भात आम्ही शेवगाव व पाथर्डीमध्ये निषेध नोंदवत आहोत. जय ज्योती जय क्रांती. गेल्या काही दिवसापासून ओबीसी आणि मराठा हा जो वाद होता, परंतु या एका माणसाच्या हट्टाअसापायी या शासनानं मागच्या 2 दिवसापूर्वी एक शासन निर्णय आमच्या तोंडावर मारला आणि तमाम ओबीसी बांधवांच्या तोंडात आलेला तोंडाचा घास त्या ठिकाणी काढलेले. त्या एकीकडे शासनाने सांगितलं की आम्ही ओबीसी हे शासन ओबीसीचा DNA, परंतु आमचा जो विश्वास होता ओबीसीच्या मुख्यमंत्र्यावरती, त्याने कुठेतरी हातबल होऊन त्या देवेंद्र फडणवीसांनी हातबल झाले आणि मुंबईतून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक जाहीर निर्णय त्या ठिकाणी शासन निर्णय घेतला. त्या शासन निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. जो कोणी ओबीसीवर अन्याय करणार आहे त्या ओबीसीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही आज तमाम ओबीसी बांधवांच्या वतीने या ठिकाणी त्या शासन निर्णयाची होळी केली. तसेच तहसीलदार साहेबांना आमची हरकत देखील नोंदवलेली. यापुढेही जर शासनाने हा निर्णय जाहीर पाठीमागे घेतला गेला नाही तर आम्ही तमाम ओबीसी जाहीर मोठ्या संख्येने खूप मोठा मोर्चा करू. वेळ प्रसंगी मुंबईवर जायची वेळ तो मुंबईवर जाऊ. आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बांधवांचे प्रथमतः आभार. हे आंदोलन किंवा निवेदन देण्याची वेळ का आली, कारण महाराष्ट्र शासनाने गेल्या 2 तारखेला जो JR काढला की जो JR संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय करणार आहे आणि फक्त अन्यायच नाही तर त्यांच्या ताटातली भाकरी काढून घेऊन ती दुसऱ्याच्या कोणाच्या तरी ताटात देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि म्हणून हे आरक्षण की जे आम्हाला आमच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं
परंतु ते हिरावून घेण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्र सरकारने लावलेला आहे आणि म्हणून त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जर आमच्या या हक्काच्या गोष्टी असतील, साळी माळी तेली कोष्टी मारमान चंबारलावर डोहार सुतार यांच्या जर ताटातलं कोणी हिसकावून घेत असेल तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच इथून पुढच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या जर हक्कावर कोणी गदा आणत असेल तर त्यांना कायदेशीर उत्तर देण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये हा ओबीसी संघटना सर्व करतील। आणि आम्ही या आरक्षणाला दिलेल्या खोट्या नाट्या आणि भंपक आरक्षणाला आम्ही जाहीर विरोध करतो आणि शासनाने कृपया आमच्या ताटातलं कुणाच्याही ताटात वाढू नये, आम्हाला आमची भाकरी सुखाने खाऊ द्यावी एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे।